रात्रीचे 12 वाजले असावेत. रात्रीच्या शिफ्टचे काम करून मी कंपनीतून पायी घरी परतत होतो. काही ठिकाणी एवढा दाट अंधार आहे की कोणाचे पाय कुठे आहेत हेही सांगता येत नाही. तर काही ठिकाणी खांबाच्या दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या पांढऱ्या शुभ्र उजेडात न्हाऊन निघालेल्या रस्त्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. रोजच्या रुटीनमुळे आता या एकेकाणी अंधाऱ्या रस्त्यांची भीती नाही. या निर्जन आणि निर्जन रस्त्यांवर दिवसभर एवढी रहदारी आणि वर्दळ असते की एक पाऊलही चालणे कठीण होते. मे महिन्याची खूप उष्मा. मला कपाळातून घाम फुटला होता आणि अशा स्थितीत अचानक हलकीशी थंडी पडू लागली. कपाळावरच्या घामाला आदळणारा थंड वारा खूप थंडावा देतो. अशा स्थितीत गुंजारावासा वाटणार नाही असा मूर्ख कोण असेल. मी गुणगुणत पुढे जात होतो तेव्हा अचानक माझी नजर एका जागी थांबली. रस्त्याच्या कडेला एक सभ्य मध्यमवयीन स्त्री उभी असलेली दिसली. खांद्यावर एक छोटी पिशवी लटकलेली होती आणि तिच्या पायाजवळ एक भुरकेस जमिनीवर पडलेली दिसली. तिने पांढऱ्या मुद्रित साडीने आपले डोके झाकले होते. त्यामुळे ती एका चांगल्या कुटुंबातील गृहिणीसारखी दिसत होती. पण इतके दिवस झाले, तेही शहरातून जाणाऱ्या महामार्गावर, काहीतरी विचित्र वाटले. तिच्या आई वडिलांनी किंवा सासरच्या मंडळींनी तिला बसमध्ये बसवले असण्याची शक्यता आहे आणि काही कारणास्तव बस उशिरा आल्याने महिलेला रात्री उशिरा येथे उतरावे लागले असावे. बहुधा त्याचं घर इथेच कुठेतरी असेल, किंवा कदाचित प्रवासी ऑटो किंवा रिक्षाची वाट पाहत आहेत. पण एवढ्या रात्री गेल्यावर रिक्षा कुठून मिळणार? कदाचित कुटुंबातील एक व्यक्ती गाडी घेऊन येत असेल. कदाचित 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 असा विचार करत मी तिच्या खूप जवळ आलो. आमची नजर भेटली, पण तिने अजिबात संकोच केला नाही. सरळ माझ्या डोळ्यात पाहत राहिलो. भीतीचा मागमूसही नाही. नाहीतर एवढ्या काळोख्या आणि एक रात्री एकटी स्त्री. निदान माझ्यासारख्या माणसाला पाहून तो घाबरला पाहिजे. पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसताना ती सतत पाहत राहिली. होय, ओठांवर हास्य कायम राहिले. मला स्वतःलाच लाज वाटली. मला दूर पाहावे लागले. अशी जागा कुठेही नाही. मग तिने अचानक मान हलवली. कोणी असेल का? मी काय करू? मग तीच म्हणाली, कृपया मला मदत करता का? मी जरा घाबरलो होतो पण धीर धरून विचारले, कुठे जायचे आहे आपणाला? इथून सरळ गेलो की गल्ली येथे. त्याच्या पुढे प्रकाशची चाळ आहे. त्या चाळीत घर नंबर 5 मध्ये जायचे आहे. असे होय. प्रकाशला मी ओळखतो, मी म्हणालो. चला माझ्या बरोबर. तिने जड बॅग माझ्याकडे दिली व चालायला लागली. का कुणास ठाऊक मागे वटवाघूळ फिरत होती व कुत्राचे विवळणे चालू होते. ती म्हणाली, तुमच्याबद्दल सांगा ना. मी सांगितले की मी कंपनीमध्ये आहे. खूप अंधार होता, कसेबसे वाट काढत चाळीजवळ आलो. ती म्हणाली, धन्यवाद. मग मी सरळ रूमवर आलो. सुटलो बाबा एकदाचा. दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडत असताना समोरून प्रकाश आला. मी त्याला सगळे सांगितले. तो माझ्याकडे विचित्रपणे पाहू लागला. त्याला मी सांगितले, अरे खरे आहे माझे म्हणणे. प्रकाश म्हणाला, माझ्याकडे कोणीही काल आले नाही. आणि आमच्याकडे 3च रूम आहेत, मग 5वी कुठून येणार? माझ्या अंगावरील शहारे कितीतरी वेळ तसेच राहिले होते.